वजन कमी करणं म्हणजे फक्त वेट लॉस करणं एवढाच हा याचा उद्देश नाही आहे, तर आपला फिटनेस टिकवून राहणं आणि डिसीज फ्री राहणं किंवा आपली हेल्थ चांगली ठेवणं हा पण ह्याचा एक उद्देश आहे. तर हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या इंटरमिटंट फास्टिंगच्या डे 6मध्ये. तर तुम्हाला जसं की माहितीच आहे, माझी ईटिंग विंडो स्टार्ट होते 12च्या नंतर. पण मला बऱ्याचदा कमेंटमध्ये विचारलं जातं की तुम्ही 12 वाजेपर्यंत काय खाता किंवा तुम्हाला भूक लागत नाही का? तर हो, भूक लागते, पण मी ती माझी भूक मॅनेज करते. तर कशी मॅनेज करते? गरम पाण्यानं किंवा ब्लॅक कॉफीनं, नाहीतर मग ग्रीन टीनं. जास्त करून मी लिक्विडच घ्यायचा प्रयत्न करते. सॉलिड फूड माझं 12च्या नंतरच सुरू होतं. तर 12च्या नंतर मी माझं पहिलं मील घेते. आज लंचमध्ये होतं पालकाची चपाती. पराठा नव्हता हा, फक्त पालकाची चपाती होती, पालक घालून केलेली चपाती. माझी मुलं पालक खात नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी असं वेगळं पद्धतीचं करावं लागतं. मुलांच्यासोबत घरातली माणसं पण खातात, आपलं पण खाल्लं जातं आणि मेन म्हणजे आपला फिटनेस किंवा आपल्याला जी पोषक द्रव्ये आहेत तीसुद्धा त्याच्यातून मिळतात. तर त्याच्यानंतर रात्री मी मोस्टली भाकरी खायचा ट्राय करते. पण आमच्याकडं बऱ्याचदा भाकरीच केली जाते रात्रीच्या वेळेस. त्यामुळं भाकरी कशी पचायला हलकी असते आणि प्लस ग्लुटेन फ्री पण असते. ग्लुटेनमुळं काय होतं की ब्लोटिंगची समस्या होऊ शकते, म्हणजे पोट फुगणं किंवा पोट गच्च होणं अशी समस्या होते, म्हणजे चपातीमुळं. तर भाकरीत काय असतं, भाकरी इज हाय इन फायबरमध्ये जास्त असते. त्याच्यामुळं काय होतं, पोट हलकं होतं आणि रात्रीचं जेवण आपण जेवढं हलकं घेऊ तेवढंच आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं. म्हणून मी भाकरीच प्रेफर करते. त्यानंतर आज होती एक टम्म फुगलेली भाकरी. जास्त करून आमच्यात मीडियम साईजच्या किंवा मोठ्या साईजच्याच भाकरी असतात. त्याच्यासोबत मी घेतलं होतं कुटाचं कालवण. आमच्या इकडं त्याला कुटाचं कालवण म्हणतात. तुमच्या इथं त्याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्याच्यासोबत होतं सरसरीत त्याच तव्यात केलेलं कांदा टाकून परतून मस्तपैकी तिखट मीठ घालून केलेलं कुटाचं कालवण. एवढंच माझं रात्रीचं डिनर होतं. तर माझ्या ह्या रेसिपीज किंवा माझी वेट लॉस जर्नी इंटरमिटंट फास्टिंग तुम्हाला आवडत असेल तर कमेंट मला नक्की करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला आमच्या नक्की शेअर करा. तर डे 6साठी किंवा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी मला नक्की सबस्क्राईब करा. मला एक सांगा, भाकरी करताना किंवा जेवण बनवताना तुमच्या मनात काय बरं विचार येतात? कोणत्या टाईपचे विचार येतात? कसे विचार येतात? किंवा त्या विचारांना तुम्ही कशा पद्धतीनं वळवता? मला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा.